तर आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 वर। MMRDA मुंबईतील 5 महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत। मोनोरेलसह उड्डाणपुलाच्या प्रकल्पांचा समावेश। प्रवाशांना लवकर मोनोरेलची सुविधा मिळणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त। आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात येणार। विसर्जित पीओपी मूर्तींचे वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुनर्वापर आणि पुनर्गठन होणार। मुंबई पालिका यासाठी विशेष संस्थांची नेमणूक करून पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारणार। पनवेल शहरात अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक कारवाई। आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार अनधिकृत फर्निचर दुकानांवर पनवेल मनपाची तोडक कारवाई। नेरळमध्ये महावितरण विरोधात नागरिक संतप्त। महावितरणच्या कार्यालयाला संतप्त नागरिकांनी घेराव घातला। कार्यालयावर धडक देत नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं। मिळकत करातून आता पुणे महापालिकेच्या तिजोरीत 1247 कोटी रुपये जमा। महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा पुणेकरांनी फायदा घेतलेला आहे। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान ही योजना राबवण्यात आली। पुणे नाशिक महामार्गावर पिंपळमंडी जवळ अचानक लेन बदलणं पडलं महागात। अपघातात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। वळण घेणाऱ्या कारला भरधाव गाडीची जोरदार धडक। भीषण अपघातानंतर स्थानिकांमधून संताप। उपाययोजनांची मागणी। मुंबई पालिकेने नालेसफाईची मुदत 5 जून पर्यंत वाढवली। शहरातील 102.92% नालेसफाई पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा। मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम 70% पूर्ण झाल्याची माहिती। पिंपरी चिंचवड शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प रखडला। बसवलेले शेकडो कॅमेरे बंद किंवा आयसीसी प्रणालीशी सोडलेले नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा, नागरिकांची मागणी।